सातारा इथं होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ लेखक आणि निवृत्त सनदी अधिकारी विश्वास पाटील यांना भीमा कोरेगाव चौकशी आयोगानं यांच्या विरोधात वॉरंट जारी केलंय आणि 27 ऑक्टोबरला त्यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र आपली तब्येत बरी नसल्याचं कारण पुढे करत त्यांनी याही वेळी चौकशीला उपस्थित राहणं टाळलं. मात्र त्यानंतर 2च दिवसात विश्वास पाटील हे पुणे बुक फेअरचं उद्घाटन करताना दिसले आणि मग भीमा कोरेगाव चौकशी आयोगाच्या सुनावणीला तर हजर न राहणारे, त्यावेळी आजारी असण्याचं कारण देणारे विश्वास पाटील यांनी नुकतंच पुणे बुक फेअरचं उद्घाटन केलं. त्यामुळे चौकशी टाळणारे आणि मग भीमा कोरेगाव चौकशी आयोगाच्या सुनावणीला हजर न राहणारे, त्यावेळी आजारी असण्याचं कारण पुढे करणारे विश्वास पाटील यांनी पुणे बुक फेअरचं उद्घाटन कसं काय केलं? त्यांनी फक्त चौकशी टाळण्यासाठी त्यावेळी आजारपणाचं कारण दिलं का? असे सगळे प्रश्न यावेळी विचारण्यात येत आहेत.